आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ब्लॉगमध्ये आज गौरी आहे, गौरीपूजन आहे। त्याच्यामुळे आज आमच्याकडे गौरीपूजन कसे करतात म्हणजे मामाकडे गौरीपूजन कसे करतात हे तुम्हाला दाखवणार आहे। आमच्याकडे गौरीपूजन करताना ना आई जोपर्यंत गौरी घरी आणत नाही तोपर्यंत काही खात नाही, पाणी वगैरे काही पित नाही। डायरेक्ट ती गौरीपूजनचं सगळं घेऊन म्हणजे गौरीला घेऊन घरात घेऊन येते आणि नंतर मग ते सगळं काही खाते। आणि तुम्हाला मग आता ब्लॉगमध्ये समजेलच की गौरीपूजनमध्ये आम्ही म्हणजे आमची पद्धत कशी आहे गौरीपूजनची, कोकणात कशा पद्धतीने गौरीपूजन करतात। आमच्याकडे जशी करतात तशीच प्रत्येकाकडे करतात असं नाही आहे, वेगवेगळ्या पद्धतीने करतात। त्याच्यामुळे तुम्हाला आमची गौरीपूजन मी आज दाखवणार आहे। नक्की बघा पूर्ण ब्लॉग माझा आणि मला नंतर सांगा तुम्हाला कसा वाटतो माझा ब्लॉग। चला तर मग आज तुम्हाला गौरीपूजन कसं करतात हे दाखवा। गाईची तयारी झालेली आहे आमच्या। आई ना काय तयारी कशी केलं चल। एकच वहिनी त्याची असा एकटीच वहिनी त्याची असा काढते काढते पूजा चालू आहे हे जे थांबले काढते का आई आणि सगळ्या बायका इथे दरवर्षी अशा पूजा आणि करतात। या गवर आहेत, या गवर आता घरी घेऊन जाते। पाऊस पण आला, गाडी विकत हे सगळेजण पुजतात। आज अचानक पाऊस पण यायला चालू झाला, 2-3 दिवस पाऊस नव्हता, आज पाऊस यायला लागला। सगळ्यांची धामधूम चालू आहे, मस्त आज सगळी नटून टटून सजून आले। आणि तयारी केलेली सगळी भिजली पाऊस आल्यामुळे। सगळी रवा हो सगळी घाण झाली पावसामुळे। पाणी कशासाठी घे आता गोड घेऊ देवीचे आणि मग एक शब्द काय बोलायचा नाही गरज जाऊ। आता यांची पूजा चालू झाली कारण बघाशी पावसामुळे राहिलेलं। आता सगळीजण पूजा करतात आहे बघा, गवर हे करून ठेवतात मग गवरची पूजा करतात। आई सगळ्यांचे गवर सगळे ठेवते आणि तिथे मग ती पूजा करून येईल आणि नंतर मग प्रत्येक जण आपापली गौरी घेऊन घरी जातील।
गवर आईने आता सगळे लावून ठेवले म्हणजे पूजेला सगळ्यांच्या गवर एकत्र हे केले. आता ती पूजा करणार. नंतर सगळे गवर सगळे आपले घेऊन घरी जाते. असते घ्या हा साथी नीट घ्या आपल्या आई आपली गवर घेते. आता जो तो आपापली गवर घेणार. पाणी घेऊ आणि बोलायची नाही ना. हो बघ नाही ते ह्याच्यामध्ये वॉटरमध्ये असं प्रत्येक जण आपापली गवर घेणार आणि घरी घेऊन जाणार. न बोलतो जी गवर घेते तिने काय बोलायचं नसतं. हळदीच्या पाण्यात ही सगळी 1 2 3 4 5 प्रकारची फळं घालून हौसा करतात. तर फळं घालून घेतात. हा बघा आईनं शिदं बांधलंय. शिद्यामध्ये काय काय असतं गाई ह्याच्यात? डाळ भाजी दही तर सगळं बांधायचं. देवी बरोबर द्यायचा. ती सगळी मिक्स पालेभाजी सगळी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या भाज्या प्रकारचे भाजीचे एकत्र खोबरं करून. वगैरे सगळं डाळ वगैरे चण्याची डाळ घालून आणि भाकरी. चवीचे लागते जरा. हा नैवेद्य असतो देवीचा ना. आणि हा देवीचा नैवेद्य. हा आता आम्ही तिथे विधीकडे जाणार. विसर्जनानंतर सगळ्यांना वाटतो. थँक्यू मामी. आता आम्ही सुरू करणार. आई आता गवर घेऊन विसर्जनासाठी चाललो आता आम्ही. बघा आई हळू चला. जेवढ्या जणी गवर घेऊन गेलेल्या तेवढे सगळेजण गवर घेऊन आता येतील विसर्जन करण्यासाठी. येते सगळे चेंज करलेले आहेत. आता सगळेजण नैवेद्य वगैरे ठेवतात आणि आपापली गवर सोडून बांधले सोडून तिथे झाडाखाली विसर्जन करतील. सगळ्यांनी आपल्या गवर
मान्य करून 10 ऋतू असलेल्या सगळ्या आरोग्य समाधान बरा देऊन आई विसर्जन केलंय ना खरे. आम्ही सगळीजण भाकरी घेऊन आता आमच्याकडे सगळे जमा होतील आणि मग सगळ्यांना नैवेद्य म्हणून सगळ्यांना वाटप करते. आता सगळे येतील, आम्ही तोपर्यंत पुढे चाललोय. चला आले आणि आता सगळीजण सगळे एकत्र बसून आमच्या इथे सगळेजण हा नैवेद्य वाटणार. जो तो आपापल्या भाजलेली भाकरी भाजी नैवेद्य म्हणून सगळेजण भाकरी तुकडे तुकडे करून करायचे सगळ्यांना एक घास द्यायचं.